लाडकी बहीण योजना, यशोगाथा आणि आव्हान काय आहे हे आज आपण पाहणार आहोत। स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल वरती। आज आपण महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल बोलणार आहोत। लाडकी बहीण योजना, या योजनेमुळे हजारो लोकांना, हजारो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे। पण या योजनेची यशोगाथा काय आहे आणि त्यासोबत कोणती आव्हाने बघावी लागतात, कोणती आव्हाने पार पाडावी लागतात हे आपण पाहूया। चला तर सविस्तर माहिती घेऊया, पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। लाडकी बहीण योजनेची संकल्पना। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जिचा उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणं आहे। या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना दर महिना मदत दिली जाते। यामुळे महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी मोठा हातभार लागत आहे। योजनेचा उद्देश पाहूया आपण। महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे पहिला उद्देश आहे शासनाचा। घर खर्चात मदत करणे हा दुसरा उद्देश आहे आणि गरजू महिलांना धैर्य देणे, स्थैर्य देणे हा तिसरा उद्देश आहे आणि कुटुंबाच्या सामाजिक आणि आर्थिक बाबतीमध्ये सुधारणा करणे ही चौथा उद्देश आहे। आता यशोगाथा, लाडकी बहीण योजनेविषयी काय आपल्याला बोलता येईल यशोगाथेविषयी ते आपण पाहूया। या योजनेचा फायदा खूप झालेला आहे बहिणींना। एक यशस्वी महिला झाली आहे सुमनताई जगतापुनी येथून। त्यांना घर खर्च चालवण्यास या योजनेच्या पैशाची खूप मदत झाली। त्यातून त्यांनी लघु उद्योग सुरू केला माझ्या बहिणींनो। आणि दुसरे आहेत अनिताताई शिंदे सोलापूरहून। त्यांचं तर शिक्षण अपूर्ण होतं, पण लाडकी बहीण योजनेच्या पैशामधून त्यांना शिक्षण पूर्ण करण्यास मदत मिळत आहे। आणि तिसरे आपल्या ताई आहेत मीना गायकवाडताई नाशिक मधून। या योजनेमुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला हातभार मिळत आहे। तर बघा या योजनेच्या अडचणी आणि आव्हाने काय आहेत। तर सर्व महिलांपर्यंत योजना पोहोचते का, ही पहिली अडचण। अनेक महिलांना अद्याप योजनेविषयी माहिती नाही का, अर्ज प्रक्रिया सोपी आहे का, कधी कधी तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांच्या अडथळ्यामुळे महिलांना अर्ज करताना त्रास होतो का, धनादेश वेळेवर मिळतो का, काही ठिकाणी अनुदान वेळेवर मिळत नाही का, ज्यामुळे महिलांना अडचणी येतात का, म्हणजे महिलांना पैसे मिळताना अडचणी येतात का। कमेंट मध्ये सांगा हे सर्व प्रॉब्लेम्स तुमचे उपाय आणि पुढील वाटचाली काय करता येतील। आता आपण यावर चर्चा करणार आहोत। याविषयी एक उपाय आहे की जनजागृती मोहीम, जी गावोगावी आणि शहरी भागात महिलांना योजनेविषयी अधिक माहिती द्यायला हवी। जशी योजना दूतद्वारे ही योजनेची माहिती द्यायला सुरुवात होत आहे। ऑनलाईन प्रक्रिया त्यांनी सोपी करावी, जेणेकरून महिलांना सहज अर्ज करता येईल। योजना अंमलबजावणीत गती वाढवावी। पैसे वेळेवर मिळाले तरच त्याचा खरा फायदा अजून जास्त प्रमाणात होईल, कारण टप्प्याने पैसे देणं आहे ते बहुतेक भागामध्ये वेळेत पैसे पोहोचत नाहीत, असे प्रॉब्लेम आहेत। असे तुमचे प्रॉब्लेम असेल कमेंट मध्ये सांगा। लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे, पण अजून काही सुधारणा केल्या तर अधिक ही योजना प्रभावी घडू शकेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुमच्या मतांसाठी कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय भारत।